सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंजयतां संस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते वेदवाणी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी ग्रंथारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ऋषिकल्पं रामभक्तं गुरुं यज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः आहेतु जननी मदीयनकळे अज्ञानमीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित पुन्हा माझे असो वंदन जरी चरी वनिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालका पास चित्त तदुपरी गुरु मायेले पुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद पुन्हा प्रणाम जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वथा राम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय जय रघुवीर समर्थ चतुर्वेदेश्वर भगवान की जय दुर्गे स्मृता हर्षवीतिमशेषजन्तो स्वस्थयी स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख भयहारणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता सदानंदीचा वयोस्तु बोल भवानी की जय अंबा माता की जय रेणुका माता की जय आज देवी भागवत कथेचा आपला 5वा दिवस आहे. 5व्या दिवसाच्या कथेला आपण श्रावण मासानिमित्त महिनाभर आपण जी कथा घेणार आहोत आज आपण सुरुवात करणार आहोत. कालच्या सत्रात आपण भगवान विष्णूंचा शिरच्छेद कसा झाला, परत भगवंताचं हयरूप भगवंताला कसं प्राप्त झालं आणि राक्षसांचा वध कसा झाला हे आपण पाहिलं. हयग्रीवाचा वध कसा झाला तिथपर्यंतची कथा आपण श्रवण केली होती. आजच्या सत्रामध्ये व्यासांची तपश्चर्या आणि शुकाचार्यांचा जन्म, शुकाचार्यांचं ज्ञानग्रहण आणि राजा जनकाच्या राजवाड्यामध्ये भगवान शुकदेव ज्ञानार्जनासाठी जातात. इथपर्यंत शक्यतो आपण कथा पाहणार आहोत. ऋषिरौचुः सूतपूर्वं त्वया प्रोक्तं व्यासेनामित तेजसा कृत्वा पुराणमखिलं शुकायाध्यापितं शुभम् व्यासेन तु ततस्तत्त्वा
कथमुत्पादितशुकः विस्तरं ब्रूहि सकलं यच्छ्रुतं कृष्णदस्त्वया. भगवान वेदव्यासांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या आरंभ केली. मेरू पर्वतावरती जाऊन नारदांच्या अनुग्रहाप्रमाणे बीज मंत्राचं अनुष्ठान त्यांनी मेरू पर्वतावरती जाऊन सुरुवात केली. भगवान शिव आणि शक्तीची उपासना त्यांनी केली, भगवतीची उपासना त्या ठिकाणी केली आणि त्या तपश्चर्या करत असताना तपश्चर्येचं कारण होतं आणि ते म्हणजे पुत्रप्राप्ती व्हावी. अत्यंत मेरू पर्वताच्या रमणीय शिखरावरती घोर तपश्चर्या करू लागले. ध्यान करत असताना नारदांकडून जो मंत्र मिळाला होता, एकाक्षरी भगवतीचा मंत्र, त्या मंत्राच्या जप करू लागले. व्यासांची इच्छा होती पुत्र प्राप्त व्हावा तर कसा व्हावा. माणसाला तर पंचभूतांपासूनच देह प्राप्त होत असतो, परंतु व्यासांची इच्छा अशी होती हे जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी जल तेज वायू आकाश, या पंचमहाभूतांच्या एवढा बलशाली आणि शक्ती संपन्न अशा प्रकारचा पुत्र आपणास प्राप्त व्हावा. असाच त्यांचा मनामधला संकल्प होता, मनोमय संकल्प होता. 100 वर्षपर्यंत त्यांनी तपश्चर्या केली. 100 वर्षपर्यंत कशा प्रकारे तपश्चर्या केली पहा. निराहारी फक्त पाणी पिऊन त्यांनी तपश्चर्या केली. कुठल्याही प्रकारचं अन्न भक्षण करायचे नाही. शिवशक्तीची आराधना करीत असताना शक्ती ही एकमेव आराध्य आहे असे त्यांनी जाणले आणि त्या शिवशक्तीची पूजा उपासना करत राहिले. शक्ती ही आराध्य आहे असे जाणून भगवतीच्या पूजनामध्ये अत्यंत तत्पर होते. पुढे असे झाले, व्यासांची तपश्चर्या इतकी प्रगल्भ झाली, इतकी महान तपश्चर्या झाली की व्यासांना इतकं व्यासांचं तेज वाढलं. सगळ्या चराचर विश्व व्यासांच्या तेजाने न्हाऊन निघालं. इतकं तेज वाढलं. हजारो सूर्य तळपतील एवढं तेज व्यासांचं वाढलं होतं. व्यासांच्या जटा अग्निप्रमाणे झाल्या होत्या. अत्यंत लखलखीत अशा जटा व्यासांच्या झाल्या आणि अशी व्यासांची जी अवस्था पाहिली आणि त्यावेळेला इंद्राला मात्र भीती वाटायला लागली की असं काय, आता आपण काय करावं. व्यासांची तपश्चर्या इतकी महान झालेली आहे, कारण इंद्राला सगळ्यात मोठी एकच भीती असते की असा कोणी तपस्वी झाला की त्याचं इंद्रपद धोक्यात येतं की काय, तो इंद्र बनण्यासाठीच तपश्चर्या करतोय की काय, असा त्याच्या गैरसमज होत असतो. त्यावेळेला इंद्र अत्यंत भयभीत झाला आणि इंद्र ज्या वेळेला भगवंताकडे गेला, शिवांकडे इंद्र गेला आणि त्यावेळेला इंद्र अत्यंत भयभीत घाबरलेला होता. देवाने विचारलं, अरे इंद्रा काय झालं. त्यावेळेला त्यानं सांगितलं की व्यास जी तपश्चर्या करत आहेत त्यापासून मला भीती वाटते. भगवंत म्हणतात, तपस्वी लोकांबरोबर आपण आपली कधीही स्पर्धा करत जाऊ नये. त्यांचं तप त्यांना करू देत जावं. आणि तुला माहिती आहे का, व्यास तपश्चर्या कशासाठी करतात. तर व्यास ही तपश्चर्या करण्यामागचं अत्यंत महत्वाचं कारण आहे
व्यासांच्या तपश्चर्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अत्यंत उत्तम पुत्र प्राप्ती व्हावी यासाठी व्यास तपश्चर्या करत आहेत. त्यावेळेला रुद्राने अशा प्रकारचे सांगितल्यानंतर पुत्र प्राप्ती व्हावी या हेतूने तपश्चर्या करत आहे असं म्हटल्यावर इंद्राला थोडंसं हायसं वाटलं की बरं झालं, ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्याला असा आता यापासून आपल्याला धोका नाहीये. आणि शिवांनी सांगितलं की आता मी त्यांना वर देण्यासाठी जाणार आहे. भगवंत त्या ठिकाणी विराजमान झाले आणि व्यासांना भगवंतांनी आवाज दिला, हे व्यासा, तुमच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. तुमच्या मी प्रसन्न होऊन आलेलो आहे. काय वर हवाय तो मला तुम्ही सांगा. व्यासांनी सांगितलं, महाराज, आपल्याला तर ज्ञातच आहे की मी पुत्र प्राप्तीसाठी अशा प्रकारचा पुत्र प्राप्त करून घेण्यासाठी तत्पर आहे. तुमच्या सारखा पुत्र व्हावा. आता शिवांनी विचार केला, माझ्या सारखा पुत्र कोण आहे? माझ्यासारखं दुसरं कोण आहे? माझ्यासारखा मीच आहे. मलाच पुत्र रूपाने जन्म घ्यावा लागेल. आणि व्यासांनी सांगितलं, मला तुमच्यासारखाच पुत्र हवा. तथास्तु म्हटल्याबरोबर व्यास मेरू पर्वतावरून आपल्या आश्रमामध्ये परत आले. 100 वर्षापासून आश्रम बंद होता. मग आश्रम बंद होता, जाळे झाले होते, स्वच्छता नव्हती, सगळीकडे जिकडे तिकडे स्वच्छता गेली. आणि अग्नी प्रज्वलित करण्यासाठी म्हणून त्यांनी अरणी मंथा हातामध्ये घेतला. हातामध्ये अरणी मंथा घेतला. अरणीवरती त्यांनी ज्या वेळेला मंथा अरणीवर घासत होते त्यातून अग्नी उत्पन्न होत असते. त्यावेळेला त्यांनी विचार केला, या अरणी रूपी योनीतून जसा अग्नी प्रकट होतो तसा आता मला संतती प्राप्त करण्यासाठी, माझा तर विवाह झालेला नाही, माझ्याकडे पत्नी नाहीये, तर मी संतती कशी प्राप्त करू असा विचार करत 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 ते अग्नी परत तयार करत होते. अग्नी मंथ्यावरनं घर्षण करत होते. तितक्यात अत्यंत घृताची नावाची एक अत्यंत सुंदर लावण्यवती अप्सरा त्या ठिकाणी आली. तिला पाहिल्यावर व्यासांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की आपण हिच्यापासून आता पुत्र उत्पन्न व्हावा का. पण जर आपण हिच्याशी विवाह केला तर लोक काय म्हणतील. एवढे वर्ष तपश्चर्या करून सुद्धा पुन्हा यांना संसारात मध्ये पडण्याची इच्छा उत्पन्न झाली. छे छे, असं करणं योग्य नाहीये, आपण हे करायला नाही पाहिजे. ती अप्सरा त्या ठिकाणी उभी होती. तिला वाटलं की आता हे काय आपल्याला शाप वगैरे देतील, म्हणून तिनं एका पोपटाचं रूप धारण केलं आणि तिथून ती निघून गेली. व्यासांच्या मनामध्ये ती ठसली होती. आणि ज्या वेळेला व्यास अग्निमंथन करत होते त्यावेळेला तिचं चित्त त्यांच्या चित्तामध्ये परिपूर्ण रीतीने तीच होती. आणि तिचा विचार करत 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 असल्यामुळं व्यासांचं वीर्य भंग झालं आणि ते वीर्य त्या अरणीमध्ये वीर्य पडलं. व्यासांच्या ध्यानीमनी सुद्धा नाही असं काही झालं असेल. त्यांचं आपलं घर्षण चालूच होतं अग्नीचं. आणि घर्षण करत 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 असताना त्या अरणीमधून अत्यंत तेजस्वी असा एक पुत्र प्राप्त झाला. त्याने पित्याला नमस्कार केला आणि सांगितलं की आपण मला जन्माला घातलेला आहे. भगवान महादेवांच्या कृपेनं माझा जन्म झालेला आहे. आपण माझे पिता आहात. व्यासांनी विचार केला की हा पुत्र मला अत्यंत आश्चर्य वाटलं. इतका तेजस्वी आणि इतका सगुण असा पुत्र मला प्राप्त झाला. परंतु त्यांच्या चित्तामध्ये ती घृताची नावाची जी अप्सरा होती, तिने जे पोपटाचं रूप घेतलं होतं तेच त्यांच्या चित्तामध्ये होतं. म्हणून त्यांनी त्याचं नामकरण केलं, शुक असं नामकरण केलं.
आणि नामकरण असं केल्यानंतर शुकदेवांचा जन्म झाला. शुकदेव भगवान की जय. ऋषी म्हणतात ज्या वेळेला हा त्यांच्या मनामध्ये विचार होता त्यावेळेला नानाविध प्रकारचे डोक्यामध्ये त्यांच्या विचार येत होते. नारदांनी त्यांना सांगितलेली एक कथा आठवली. चंद्राचा जो पुत्र बुध आहे याच्या जन्माची कथा त्यांना आठवली. त्यांनी विचार केला की या बाकीच्यांपेक्षा आपण तर खूप श्रेष्ठ आहोत, आपण असं काही वाईट करतच नाही आहोत. चंद्राच्या जन्माची त्यांना कथा आठवली. त्यांनी विचार केला. एकदा सूत सांगतात की हा राजा पुरुरवा हा कोण होता. पुरुरवा राजाची कथा मी तुम्हाला सांगतो. ऋषय ऊचुः कोऽसौ पुरुरवा राजा को वंशी देवकन्यका कथं कष्टं च समाप्तम् तेन राजा महात्मना सर्वं कथानकं ब्रूहि लोमहर्षणजाधुना श्रीतुकामा वयं सर्वे त्वन्मुखाब्जच्युतं रसम्. हा राजा पुरुरवा कोण आणि उर्वशी देवकन्या ही कोण होती हा सर्व वृत्तांत मला आपण सविस्तर सांगा. सूतांना सर्व ऋषी प्रश्न विचारतात. त्यावेळेला सूत म्हणतात शृणुध्वं मुनयः सर्वे कथां दिव्यां मनोरमां वक्ष्याम्यहं यथा बुद्ध्या श्रुतां व्यासवरोत्तमां गुरोस्तु ददिता भार्या तारानामेति विश्रुतां रूपयौवन संयुक्तां सा चावंगी महद्विफला. अशा प्रकारे शुकदेव सांगायला सुरुवात करतात. व्यास महर्षींकडून ऐकलेली कथा मी माझ्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. देवांचा गुरु बृहस्पतीच्या पत्नीचं नाव होतं तारा. अतिशय सुंदर अशा प्रकारची त्यांची बृहस्पतींची पत्नी. एक दिवस ती काही कार्यानिमित्त चंद्राच्या घरी गेली आणि चंद्राला पाहिल्याबरोबर ती मोहित झाली चंद्रावरती. ती सुद्धा अत्यंत सुंदर होती. चंद्र देखील तिच्यावर मोहित झाला आणि तिने बृहस्पतीचा त्याग करून चंद्राच्याच घरी राहायला लागली. बरेच दिवस झाले. बृहस्पतींनी आपल्या शिष्यांना काही पाठवलं की अरे जा, माझी पत्नी अजून आलेली नाहीये, तिला बोलवून आणा. ज्या वेळेला सर्व शिष्य गेले पण येण्यासाठी ती काही तयार नव्हती आणि चंद्रही तिला पाठवण्यासाठी काही तयार नव्हता. बरेच वेळ असा झाल्यानंतर स्वतः बृहस्पती चंद्राकडे गेले आणि अतिशय रागाने चंद्राला म्हणाले, चंद्रा, धर्मविरोधी कर्म तू काय करतो आहेस? सुंदर अशा माझ्या पत्नीला तू अडवून ठेवलेली आहेस, या ठिकाणी डांबून ठेवलेलेस. किंकृतं किल सीतांशो कर्म धर्म विगरहितं रक्षिता मम भार्येच सुंदरीकेन हेतुना. कुठल्या हेतून तू माझ्या पत्नीला या ठिकाणी ठेवलेलेस? त्यावेळेला चंद्राने त्याला सांगितलं. स्त्री विरहाने दुःखित होऊन रागावलेल्या बृहस्पतीचे बोलणे ऐकून चंद्र शांतपणे त्यांना म्हणाला, हे महाशय, हे देवगुरु, आपण तर सर्व ज्ञात आहात. ज्या माणसाला क्रोध येत असतो, ज्या माणसाला राग येत असतो, तो कदापि पूज्य नसतो. त्यामुळे मी आपली पूजा करू इच्छित नाही, कारण आपल्याला क्रोध आलेला आहे. त्यावेळेला बृहस्पतीने सांगितलं, मी पूजनासाठी नव्हे तर माझ्या पत्नीला परत नेण्यासाठी आलेलो. चंद्राने सांगितलं, ती तुमच्या सोबत येऊ इच्छित नाही आणि मीही सोडणार नाही तिला. माझ्याकडे ती खूप सुखी आहे, आनंदी आहे. काही केल्या चंद्र त्याची पत्नी द्यायला काही तयार नाही. दोघांमध्ये खूप वाद झाला. बृहस्पतीने त्याला धमकी दिली की मी तुला शाप देईन.
त्यांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी काही पत्नी पाठवणार नाही, देणारच नाही. काय करायचं ते करा. शेवटी बृहस्पती इंद्राकडे गेले. देवांचा राजा इंद्राने बृहस्पती आल्याबरोबर अर्घ्य पाद्यातिकांनी त्यांचं पूजन केलं आणि साष्टांग नमस्कार करून विचारलं, महाराज आपण आज फार उद्विग्न दिसत आहात. असे काय घडले आहे की ज्यामुळे आपल्याला काही त्रास आहे का, कुणी आपल्याला काही त्रास दिलाय का? त्यावेळेला बृहस्पती म्हणतात, इंद्रा, माझी पत्नी तारा, तिला चंद्राने पळवून नेलेलं आहे. वारंवार मागून देखील तो मला परत करत नाही. आता तूच माझा आधार आहेस आणि तूच मला यातून वाचव आणि माझ्या पत्नीला परत आणून दे. काहीही कारण नसताना त्यांनी माझ्या पत्नीचं हरण केलेलं आहे. इंद्राने सांगितलं, हे धर्मगुरु, आपण मला अत्यंत प्राणप्रिय आहात. मी आपला नितांत आदर करतो. मी वचन देतो की आपलं कार्य मी निश्चित सिद्ध करेन. मुळीच तुम्ही दुःख करू नका, चिंताक्रांत होऊ नका. त्यावेळेला इंद्रानं आपला एक दूत चंद्राकडे पाठवला आणि चंद्राला निरोप दिला की लवकरात लवकर ताबडतोब तू या बृहस्पतीच्या पत्नीला परत पाठवून दे, नाहीतर मी तुझ्यासोबत युद्ध करायला येईल. युद्ध करायला येईल असं म्हटल्याबरोबर इतक्यात ही सगळी वार्ता शुक्राचार्यांना समजली. बृहस्पतीचा आणि शुक्राचार्यांचं अगोदरच वैर. शुक्राचार्य चंद्राकडे आले आणि चंद्राला सांगितलं, चंद्रा, काही चिंता करू नको, अजिबात तू त्या पत्नीला पाठवू नकोस. गुरुच्या बृहस्पतीच्या पत्नीला तू अजिबात पाठवू नकोस. युद्धाला जरी आला इंद्र तरी तुला मी मंत्र रूपानं मी तुला सहाय्य करीन, ही चिंता करू नकोस. इंद्र त्या ठिकाणी आला. इंद्राने सैन्यासह इंद्र आला. बरेच दिवस युद्ध चाललं, पण त्या युद्धामध्ये माघार कुणीच घेईना. शेवटी ब्रह्मदेवांना मध्यस्थी करावी लागली. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेवानी सर्व वस्तुस्थिती त्या ठिकाणी जाणून विचारलं की आता चंद्राला त्यांनी सांगितलं, चंद्रा, मी आलेलो आहे. आता तुझी याची जी बृहस्पतीची पत्नी आहे, तू लगेच ताबडतोब त्यांना परत कर, नाही तर मी विष्णूला सांगून तुझा वध करीन. शुक्राचार्यांना देखील त्यांनी समजावून सांगितलं ब्रह्मदेवांनी. त्यावेळेला शुक्राचार्यांनी माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर शुक्राचार्यांना सांगितलं, तुम्ही आता तुमच्या स्थानावर परत जा. शुक्राचार्य निघून गेल्यावर मात्र चंद्र भयभीत झाला आणि चंद्राने लगेच त्या तारेला देऊन टाकलं. बृहस्पती आपल्या पत्नीला घेऊन आपल्या आश्रमामध्ये आले. आश्रमात आल्यानंतर ती होती गर्भवती. मग गर्भवती जर होती तर मग आता काही दिवसांनी तिला पुत्र झाला. पुत्र झाल्यावर त्यांनी बृहस्पतीने त्याचा जातकर्म संस्कार केला. चंद्राला कळालं की ती गर्भवती आहे आणि तिचा जातक, मी तिचा त्या पुत्राचा पिता मी आहे आणि यांनी कसं काय त्याच्याशी जातकर्म संस्कार कसे केले. परत दोघांमध्ये युद्धाला आरंभ झाला. त्यावेळेला पुन्हा ब्रह्मदेवानी मध्यस्थी केली. आता हे कळायचं कसं, पुत्र कुणाचा आहे हे पत्नीशिवाय कुणीही सांगू शकत नाही. आणि त्यावेळेला चंद्र म्हणतो की पुत्र माझा आहे, बृहस्पती म्हणतो माझा पुत्र आहे. ब्रह्मदेवानी तारेला विचारलं, तारे खरं सांग की हा चंद्र कुणाचा पुत्र आहे. तारेनं मान खाली घालून सांगितलं की चंद्राचाच पुत्र आहे आणि तारा निघून गेली. असे सगळ्यांनी सांगितल्यानंतर चंद्रासोबत बुधाला देऊन टाकलं आणि बुधाला घेऊन चंद्र निघून गेला. चंद्रापासून बुध कसा झाला ही कथा आपण पाहिली. राजा पुरुरवा याच्या जन्माची कथा आपण पाहणार आहोत. सूत म्हणतात आपण पहिल्या दिवशीच राजा पुरुरवाची कथा पाहिलेली आहे.
सूत म्हणतात, आता ज्या वेळेला इला नावाच्या स्त्रीला पुरुरवा कसा झाला हे ऐका. एकदा सुद्युम्न नावाचा राजा सत्यवचनी व जितेंद्रिय होता. एक वेळा तो उत्तमपैकी घोड्यावर बसून अमात्य आणि सैनिक घेऊन एका वनामध्ये मृगया करण्यासाठी गेला आणि मृगया करत 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 हिमालयाच्या एका वनामध्ये तो शिरला. वनात गेल्याबरोबर त्याच्या संबंध जेवढे काही सगळे सोबतचे होते, घोडे, सगळे अमात्य, सैनिक, हे सगळे बरोबर त्या वनामध्ये प्रवेश केल्याबरोबर सगळ्यांना स्त्री रूप प्राप्त झालं. त्याला आश्चर्य वाटलं की असं काय झालं. अचानक झालेलं सगळं आश्चर्य वाटलं त्याला की आता काय झालं असं, की ज्या कुठल्या कारणानुसार मला स्त्री रूप कसं काय प्राप्त झालं. त्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी ऋषींना एकदा विचारल्यानंतर ऋषींनी सांगितलं, लोमहर्षण पुत्रा, ही गोष्ट खरोखरच मोठी चमत्कारिक आहे. वनामध्ये त्या प्रवेश केल्याबरोबर असं कसं काय झालं की त्यांना सगळ्यांना स्त्री रूप प्राप्त झालं. त्यावेळेला सूत सांगतात, त्या पर्वतावरती एक वेळेला शंकर आणि पार्वती एकांत वासामध्ये होते आणि पार्वती आणि शिव एकांत वासात असताना त्यावेळेला सनकादिक ऋषी भगवंताच्या दर्शनासाठी म्हणून त्यांना शोधत 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 गेले असता त्यांना लक्षात आलं की भगवंत या ठिकाणी आहेत. म्हणून शिव पार्वती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी एकांत वासात असल्यावर त्यांनी पाहिल्याबरोबर लगेच परत फिरले, नमस्कार केला नाही, तसेच वापस फिरले. परंतु उमेला मात्र, पार्वतीला मात्र अतिशय लाज वाटली की अशा अवस्थेमध्ये आपल्याला पाहिलं म्हणून ती फार चिंताक्रांत झाली आणि ओशाळून निघून गेली. भगवान शिवांना मात्र अत्यंत क्रोध आला की अशा प्रकारे आपल्या अशी अवस्था आपली झाली म्हणून आपण या जागेवरती झाली. म्हणून या जागेला त्यांनी शाप दिला की या जागेमध्ये जो कोणी पुरुष या ठिकाणी येईल तो तात्काळ या ठिकाणी स्त्री रूप होईल. आणि त्या राजा पुरुरवाला स्त्री रूप प्राप्त झालं, सुद्युम्न. अचानक अशी परिस्थिती झालेली पाहून तो अत्यंत चिंताक्रांत झाला की अशी काय गोष्ट आहे की ज्यामुळे आता मला परत पुरुष योनी प्राप्त होईल. स्वतःच इला असं नाव त्यांनी ठेवून घेतलं सुद्युम्न. आणि इलेला फिरत 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 असताना एक दिवस बुधाची भेट झाली आणि दोघंही एकमेकांकडे मोहित झाले आणि त्यांच्यापासून एक संतती प्राप्त झाली. त्याचं नाव होतं पुरुरवा. संतती प्राप्त झाल्यानंतर महादेवाची उपासना केली आणि वशिष्ठ ऋषींना त्यांनी विनंती केली. त्याला बऱ्याच दिवसानंतर आठवलं की आपला पूर्व वृत्तांत त्या राजाला सुद्युम्नाला आठवला आणि सुद्युम्नाला असा पूर्व वृत्तांत आठवल्याबरोबर त्याने आपल्या गुरुची वशिष्ठांची प्रार्थना केली आणि त्यावेळेला वशिष्ठांनी भगवान शिवांची आराधना केली आणि आराधना करून भगवंताला विचारलं की असा असा माझा शिष्य सुद्युम्न, त्याला स्त्री रूप प्राप्त झालेले, तर त्याला स्त्री रूपातून कशा प्रकारे मुक्ती होईल याच्यासाठी काहीतरी आपण सांगावं. त्यावेळेला भगवान शिवांनी सांगितलं, त्या जागेला माझाच शाप आहे, पण आता मी उशाप म्हणून तुला एक गोष्ट सांगतो की हा जो सुद्युम्न आहे 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री अशी त्याची अवस्था होईल. मग त्या सुद्युम्नानं राज्य करायचं. ज्या वेळेला आपण पुरुष आहोत त्यावेळेला राज्य सिंहासनावर बसायचं आणि ज्या वेळेला स्त्री आहे त्यावेळेला त्यानं अंतःपुरामध्ये राहायचं. जेव्हा पुरुरवा वयामध्ये आला त्याला राज्यावर बसवून सुद्युम्न वनामध्ये निघून गेला. त्या ठिकाणी त्याला नारद मुनींची भेट झाली. नारद मुनींनी त्याला देवीच्या मंत्राचा जप दिला आणि भक्तिभावाने या मंत्राचा जप करू लागला. एक दिवस
भगवती त्याला प्रसन्न झाली. भगवती प्रसन्न झाल्यानंतर राजाकडे अत्यंत प्रेमभावाने देवी पाहत होती. भक्तिभावाने राजाने त्या भगवतीला साष्टांग नमस्कार केला आणि त्यांनी भगवतीची स्तुती केली. हे देवी, तुझे दिव्य अशा प्रकारचे चरित्र मी पाहिले आहे, श्रवण केलेले आहे, पण आज प्रत्यक्ष तुझ्या दर्शनाची जी अवस्था मला प्राप्त झालेली आहे त्यासाठी मी तुला साष्टांग प्रणाम करतो. आणि असे करत असताना भगवती प्रसन्न झाली आणि भगवतीने त्याला स्वतःमध्ये सामील करून घेतले. त्याला मनेच्छित वर दिला. परत त्याला पूर्ण पुरुषत्व प्राप्त झालं. भगवंताच्या कृपेनं सर्व प्राप्त झालं. म्हणून राजा अत्यंत पूर्ण पुरुषाकार होऊन सुद्धा तो भगवतीच्या धामाला पोहोचला, भगवतीमध्ये विलीन झाला. राजा पुरुरवा राजाने आपल्या पुत्राला पुरुरवाला राज्यावर बसवलं होतं. पुढे सुद्युम्नाच्या मृत्यूनंतर पुरुरवा राज्य करत असताना एक दिवस अत्यंत गुणी होता. प्रजेचे अत्यंत तत्परतेनं पालन करत असे. लोकांकडून अत्यंत वंदनीय असा तो राजा धर्माचरणी होता. अत्यंत शक्तिशाली होता. त्या राजाची कीर्ती दिगंत पसरली. नानाविध यज्ञ केले, नानाविध मोठे मोठे दान केले. त्या राजाची सर्वदूर कीर्ती पसरली होती. एक उर्वशी नावाची अप्सरा, जिला ब्रह्मशापामुळे पृथ्वी तलावरती यावं लागलं होतं. पुरुरवाची तिनं ख्याती ऐकली आणि त्याच्याजवळ ती आली. प्रत्यक्षात त्याला ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला ती त्याच्यावरती आसक्त झाली आणि तिनं दोघंही एकमेकांवर आसक्त झाले आणि दोघांनी विवाह करण्याचा निश्चय केला. पण त्या उर्वशीनं त्याला 2 अटी घातल्या बरं का. एक अट अशी की तिच्याजवळ 2 मेंढे होते. 2 त्या 2 मेंढ्यांचं प्राणपणानं त्यानं रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. आणि दुसरी अट अशी होती, प्राणपणाने त्या मेंढ्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि रोज ती आहारामध्ये अन्न घेत नसत, ती फक्त तूप घ्यायची. तूप हाच माझा आहार आहे. आणि दुसरी अट अशी होती की राजाला संभोगाच्या व्यतिरिक्त कधीही त्यानं नग्न पाहणार नाही. ज्या दिवशी त्याला नग्न पाहिल आणि मेंढ्याला जर हरवले किंवा कुणी घेऊन गेलं तर तात्काळ ती त्याला सोडून जाईल, असं तिनं त्याच्याकडनं वरच घेतला होता, अट घातली होती. राजाने देखील विशेष विचार न करता ठीक आहे, काही हरकत नाही, मला चालेल असं म्हणून त्या दोघांचा विवाह झाला. बराच काळ झाला आणि बरेच वर्षापर्यंत दोघं एकत्रित राहत असताना राजा तिच्यामध्ये इतका गुंतलेला होता की राज्यकारभार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्यानं त्याग केला होता. एक दिवस इंद्र दरबारामध्ये असताना उर्वशीच्या आठवणीनं तो अत्यंत भावविव्हल झाला आणि आपल्या सैनिकांना त्यानं सांगितलं, जिथे कुठे उर्वशी असेल तिला घेऊन या. त्या इंद्राचे जे सैनिक होते त्यांचं नाव विश्वावसु गंधर्व. त्या विश्वावसु गंधर्वांना त्यांनी सांगितलं की लगेच जाऊन उर्वशीला घेऊन या. विश्वावसु गंधर्व त्या ठिकाणी पुरुरवाच्या राजमहालात आले आणि त्यांनी पाहिलं की हे 2 मेंढे आहेत. त्यांनी चौर्य रूपानं त्या 2 मेंढ्यांना घेऊन पळून निघाले. इतक्यात त्या मेंढ्याचा आवाज त्या राणीच्या कानावर आला, उर्वशीच्या कानावर आला आणि दोघं जण एकांत वासात असताना तिनं त्या राजाला सांगितलं की माझे मेंढे कोणीतरी घेऊन जातंय, त्याला तुम्ही वाचवा, त्याचं संरक्षण करा, ही तुमची जबाबदारी आहे. राजा विवस्थ अवस्थेमध्ये तसाच धावत गेला आणि त्या राजा जसा मागून आलेला पाहिलं, इतक्यात त्या विश्वावसूंनी त्या मेंढ्यांना सोडून दिलं आणि ते निघून गेले. पण राजा होता विवस्त्र अवस्थेमध्ये, काळोख होता, अंधकार होता, त्यामुळे लक्षात आलं नाही. पण विश्वावसूंनी एक गंमत केली.
की लगेच त्या ठिकाणी वातावरण निर्मिती केली आणि विजांचा कडकडाट केला, वीज चमकली आणि उर्वशीनं राजाला नग्न अवस्थेमध्ये पाहिलं. मेंढ्यांना तर वाचवलं, पण राजाला मात्र नग्न अवस्थेमध्ये पाहिल्याबरोबर तिनं त्याचा त्याग केला आणि ती निघून गेली. राजा पुरुरवा अतिशय चिंताक्रांत झाला. रोज तिला म्हणायचा, तू का सोडून गेलीस मला? आता माझे हे शरीर कुणी कोल्हे कुत्रे वगैरे खातील, या शरीराचं कावळे काय जे व्हायचं ते होईल. आता मला या देहामध्ये आणि या संसारामध्ये या विश्वामध्ये मला कशाचाही रस नाही. त्यावेळेला ती उर्वशीनं सांगितलं, अरे राजसिंहा, तू असा वेड्यासारखा का करतोयस? तुझा शहाणपणा असा नष्ट कसा काय झाला? इतका तू विद्वान, इतका महान असताना, इतका परमभक्त भगवंताचा असताना सुद्धा तू असा कसा काय विचित्रपणानं वागतोयस? पण त्याला काही केल्या त्याला काही लक्षात येईना. इतका तिनं अनुग्रह केला, तिनं खूप प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण काही केल्या तो काही तिच्या ऐकायला तयार नाही. आणि शेवटी तिच्याच सतत सतत चिंतनामध्ये त्यानं आपला देह ठेवला. ही कथा सूत सांगतात की ज्या वेळेला अशा प्रकारे व्यासांच्या मनामध्ये हे सगळं आलं, त्यावेळेला व्यासांनी विचार केला की एवढं सगळं घडलेलं आहे, आपण तर फक्त पुत्र प्राप्तीसाठीच उपासना केलेली आहे, काय हरकत आहे? म्हणून त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न केले आणि शुकाचार्यांचा जन्म झाला. शुकदेव भगवान की जय. शुकदेवांचा जन्म झाल्याबरोबर अशा प्रकारे पित्याचे जन्म झाल्याबरोबर शुकाचार्यांना त्यांनी अनुग्रह केला. शुकाचार्यांना सांगितलं, हे पुत्रा, तुला अत्यंत अलौकिक अशा प्रकारची बुद्धी प्राप्त झालेली आहे. त्याची योग्य वयामध्ये उपनयन संस्कार केला आणि उपनयन संस्कार केल्यानंतर बृहस्पतीकडे जन्मतःच शुकाचार्यांना वेद पठनात वेद जाणतच होते, वेद येतच होते, परंतु वेदांचा सार शिकण्यासाठी म्हणून बृहस्पतींकडे गेले. वेद शिक्षण घेतलं आणि समावर्तन सोडमुंज करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आले. आश्रमात आल्याबरोबर व्यासांनी अनुग्रह केला, बाळा, आता तू वेदाध्ययन केलेला आहेस, अत्यंत विद्वान तू झालेला आहेस, तर आता विवाह करावा अशी माझी इच्छा. अशा प्रकारे पित्याचं बोलणं ऐकल्यावर वैराग्याचा जणू पुतळा असणारे शुकाचार्य व्यासांना सांगतात, हे व्यास, आपण तर महान बुद्धिमान आहात, या संसारामध्ये काय पडलेले, संसारात अडकून कुणाचं काय भलं झालेलं आहे, या संसारातून मला यायचंच नाहीये. तुमच्या महत् प्रयत्नांनी मला या ठिकाणी जन्म घ्यावा लागला, ह्या कुठल्याही कारणासाठी मला परत जन्म घ्यायचा नाहीये. हे गर्भवासाचं दुःख मला परत नकोय. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम पुनः पुनः, अंतकाले महादुःखम, तस्मात् जागृही जागृही. व्यासांना ते सांगतात की जन्माचं दुःख, हे गृहस्थाश्रमाचं दुःख, पत्नीचं दुःख, पुत्रांचं दुःख, हे सगळं दुःख मला परत नकोय. हजारो जन्मामध्ये हे सगळं करून करून मी थकून गेलेलो आहे. तुम्हीही ते केलेलंच आहे. तुम्ही तर प्रत्यक्ष भगवंताचे अंश असून सुद्धा तुम्ही मला या गृहस्थाश्रमामध्ये, या मायेमध्ये फसवण्याचा प्रयत्न करत आहात. व्यास त्याला नानाविध प्रकारे समजावू लागले. त्याला सांगतात, अरे हे घर काही कारागृह नाहीये, तू समजतोस तसं नाहीये. गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रमामध्ये राहून आपण ऋषीमुनींची सेवा करू शकतो, संन्याशाची सेवा आपण करू शकतो, आलेल्या अतिथीची सेवा आपण करू शकतो. जर सगळ्यांनीच असा विचार केला गृहस्थाश्रम करायचाच नाही, तर या सगळ्यांची सेवा कोण करणार? पण शुकदेव काही तयार होत नव्हते. शुकदेवांना राजांनी, व्यासांनी शेवटी जनक राजाचं उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं की जनक राजा,
गृहस्थाश्रमी असून सुद्धा किती महान भाग्यवान आहे, विधेही आहेत. आणि शुकदेवांना सांगितलं की तुला खरंच खोटं वाटत असेल तर तू जा आणि राजा जनकाची नगरी मिथिलेला जाऊन जनकाच्या नगरीमध्ये जाऊन ये. पहा एकदा प्रत्यक्ष अनुभूती घे, ज्ञानार्जनासाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी म्हणून तू राजाकडे जा. जनकाची स्तुती केल्यानंतर शुकदेवांच्या मनामध्ये इच्छा प्रकट झाली की आता वडील म्हणताच आहेत तर आपण एकदा खरोखरच जाऊन पाहू. असं कसं होऊ शकेल बरं की गृहस्थाश्रमात असून सुद्धा विदेही अवस्था, असं कसं शक्य आहे? आणि गृहस्थाश्रमात असून विदेही अवस्था जर प्राप्त झाली तर आपण खरोखर पाहायला पाहिजे, जायला पाहिजे. म्हणून ते वायुवेगानं मेरू पर्वतावरनं मिथिला नगरीमध्ये आले. मिथिला नगरीच्या द्वारात आल्याबरोबर तिथे त्याला सेवकांनी अडवलं. सेवकांनी अडवल्याबरोबर त्याला वाटलं की आता राजा तर विदेही आहे, तरी देखील सेवकांनी मला या ठिकाणी अडवलं. अरे अरे, माझ्या वडिलांना खरोखरच लक्षात आलं नाही, मी फार चुकीच्या जागेवर आलो, अयोग्य ठिकाणी आलेलो आहे. सेवकांनी विचारलं, नमस्कार केला. महाराज, आपण कोण आहात? आपण काहीतरी कार्य, कुठल्या कार्यानं आलात हे सांगा, आम्ही राजाकडे निरोप देतो आणि मग आपल्याला जाता येईल. आपला परिचय दिल्याशिवाय आपल्याला राजधानीमध्ये प्रवेश मिळणार नाही. शुकदेवांचं गर्वहरण करण्यासाठी राजाने एक फार सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की शुकाचार्य आलेत, सांगा. शुकाचार्य आलेत असं सांगितलं. सेवक गेला, राजवाड्यामध्ये गेला. त्या राजाला, जनक राजाला निरोप दिला की बाहेर कोणी शुकाचार्य आलेले आहेत. त्यांचं काय करायचं, त्यांना घेऊन यायचंय का? राजाने त्यांना सांगितलं की त्यांना जाऊन सांगा, संगम त्यक्त्वा सुखी भव. सेवक आला आणि सेवकानं सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव. ते म्हणे, मी तर कशाचाच संग नाहीये मला, नाही मी गृहस्थाश्रमी आहे, नाही मला धनाचा मोह आहे, नाही मला ज्ञानाचा गर्व आहे, कशाचाच गर्व नाहीये, मी तर वस्त्र सुद्धा धारण करत नाही. तरी देखील राजानं मला निरोप पाठवला की संगम त्यक्त्वा सुखी भव. आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी ध्यानपूर्वक पाहिलं की आपल्याकडनं काही चुकलंय का. तर त्यावेळेला लक्षात आलं की आपण स्वतःला आचार्य समजतो. परत त्या सेवकाने विचारलं, महाराज काय निरोप देऊ? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शुक आलेत असं सांगा. आचार्य गळून पडले. राजाला जाऊन सांगितलं, राजानं सांगितलं की महाराज शुक आलेत. राजाने निरोप दिला, संगम त्यक्त्वा सुखी भव. संघाचा त्याग करा आणि सुखी व्हा. परत सेवक येऊन सांगितलं, परत त्याला सेवकाने निरोप दिला, संगम त्यक्त्वा सुखी भव. आणि विचार केला, आता तर मी आचार्य सोडलं, शुक आलेत. परत आपल्या ध्यानपूर्वक पाहिलं, लक्षात आलं की आपण स्वतःला आलेत, आहोजाहू केलं, ही चूक झाली आहे. परत त्यांनी सेवकाने विचारलं, महाराज काय निरोप देऊ? त्याने सांगितलं, शुक आलाय असं सांगा. राजाकडे परत गेले. राजाने सांगितलं, कोण आलंय? त्याने सांगितलं की शुक आलाय. राजाने सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव. परत तो आला. ते म्हणे, आता काय? अरे माझी पदवी सोडली, मी स्वतःला ज्याप्रमाणे आहोजाहो करत होतो तेही सोडलं. परत त्यांनी अंतरंगामध्ये पाहिलं असता परत लक्षात आलं की आपण स्वतःला शुक समजत आहोत. काय निरोप देऊ महाराज? सेवकानं पुन्हा नमस्कार करून विचारलं. त्यांनी सांगितलं, कुणीतरी आलंय सांगून दे. राजाकडे गेला. राजानं परत सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव. संघाचा त्याग करा आणि सुखी व्हा. त्याने विचार केला, मी आचार्य नाही, आता आचार्य नाही, मी आचार्याचा त्याग केला, अहोजाहोचा त्याग केला, माझ्या नावाचा सुद्धा त्याग केला, आता काय शिल्लक राहिलं रे बाबा? तरी ते परत त्यांनी सांगितलं, आता काय निरोप देऊ?
त्यांनी सांगितलं आता निरोप देण्यासारखं काही शेषच राहिलेलं नाही, आता शिल्लकच राहिले नाही. तुम्ही फक्त जा आणि राजाला नमस्कार सांगा, काहीच शिल्लक राहिले नाही. राजाकडे ज्या वेळेला गेले, राजाला सांगितलं काय निरोप घेऊन आलात? त्यांनी सांगितलं काहीच निरोप नाहीये महाराज. त्यावेळेला राजा पूजनाची थाळी घेऊन शुकाचार्यांचे अर्घ्यपाद्यादिकांनी पूजन केलं, साष्टांग नमस्कार केला, त्यांना सिंहासनावर बसवलं आणि शुकाचार्यांना सांगितलं आपण कशासाठी आलेला आहात, काय कार्य आहे. राजा जनकानं केलेला उपदेश उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. शुकाचार्यांचं राजवाड्यामध्ये स्वागत. राजा जनक शुकदेवांना उपदेश करतो. शुकदेवांचे शंकेंचं निरसन, विवाह आणि त्यानंतर त्यांना उत्तम गती आणि व्यासांना पुत्र विरहामुळे होणारं दुःख हे उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. तसेच व्यासांचं पुढील चरित्र आणि कुरुवंशाचा व्यासांकडून विस्तार, सत्यवतीचा पूर्व वृत्तांत आणि वेदव्यासांची जन्मकथा इथपर्यंत आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. रोज अर्धा तास 1 तास आपण कथा घेणार आहोत, जास्त वेळ नाही. महिनाभर आपल्याला कथा घ्यायची आहे. त्यानुसार आपण आजचं सत्र या ठिकाणीच आपण थांबवतो. माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो आणि भगवंताला साष्टांग नमस्कार, सद्गुरूच्या चरणी साष्टांग नमस्कार करून या ठिकाणीच मी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. अंबा माता की जय. रेणुका माता की जय. अंधकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ चतुर्वेदेश्वर भगवान की जय. जय श्री राम.